चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर, पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक, केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील बैठकीला उपस्थित। सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचं 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण। फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड, तर रामरक्षा नव्हे ठाकरे गट रक्षा पठण। भाजपच्या परिणय फुकेंची टीका। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारसह मंदिर ट्रस्टला नोटीस, तर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे एसआयटीला आदेश। 20 जुलैला पुढील सुनावणी होणार। गिरजाघरातून जाताना स्त्रीधन 10 ते 12 बॅग भरून कपडे घेऊन गेली। त्यानंतर फ्लॅट गाडी, कोट्यावधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं आरोप। यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार। सुनेनं केलेल्या आरोपांनंतर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। तुमच्या लेकराचं प्रेम प्रकरण सांगायला लावू नका, अयोध्या पोळ यांचा संजय शिरसाटांवर निशाणा। मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो। शिरसाटांच्या टीकेनंतर पौळ यांचा पलटवार। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर, शरद पवारांनाही मागे टाकले। जेजुरीमध्ये ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। अपघाताची थरारक दृश्य समोर, जखमींसह मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत। डोंबिवली रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंसह 4 आरोपींना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी। ऑनलाईन पद्धतीनं आरोपी कोर्टात हजर होते। ठाण्यात भर रस्त्यात दुचाकी स्वारांच्या डोक्यावर बॅनर कोसळला। 3 हात नाका परिसरातील घटना, थरारक व्हिडिओ व्हायरल। सुदैवानं दुचाकीवर प्रवास करणारे थोडक्यात बचाव। हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकांचा फोन, पक्षांतर का केलं, तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांना आष्टीकरांना सुनावलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा। सर्व पक्षांना समर्थनाचं आव्हान, दिल्लीलाही जाण्याची तयारी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र। विजय वडेट्टीवारांचा आरोप, तर वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यात वाढ नाही। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। मुलीचं वारसं होण्याआधीच आईनं जीवन संपवलं। कोल्हापूरच्या राजारामपुरीतील विवाहितेनं गळफास घेतला। मुलीनं आत्महत्या केली नसून हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। पतीसह 4 हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण, 6 ते 7 जणांकडून 20 किलोमीटर पाठलाग करत गाडीची तोडफोड। महिलांची छेड काढल्यानं, जाब विचारल्यानं मारहाण, गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीए कडून 2,93 लाखांचं खाद्यतेल जप्त। 2 कंपन्यांचे परवाने निलंबित। पुनर्वापर केलेल्या टीनमध्ये खाद्यतेलाचं रिपॅकिंग केल्याचं समोर। पाम, सोयाबीन, कपाशी, वनस्पती तेलाच्या संशयित उत्कृष्ट साठा देखील हाती। क्रिकेटच्या पंढरीत भारतीय महिला संघाचा मोठा विक्रम। इंग्लंडच्या 270 धावांची धुवा उडवत ऐतिहासिक विजय। यासिका भाटियांचं शानदार शतक, तर क्रांती गौडचे 7 विकेट।